अरे काय माझी पाठ मोकळी केली की तुला कशाला मध्ये आला तू चांगला स्वप्नात रमलो होतं स्वप्नात तू माझा पाठ काढतो का काय ताप आहे तुझं वाटला तो ती सपन सपाने आमचं गेलं पाठ काढ मोकळं सपान जरा सपन जरी खरं झालं सपन पडलेला काय म्हणली मी जर सपन खरं झालं ना लय भारी होईल भारी होईल तुझा ताप म्हणजे मरणा ताप आहे जळमल्यापासून आयला ताप असं झोका बांधला होता अशी पायली बसली होती लागला त्या झोक्यावर मी झोका देत होतो सचिन भावाला काठी घेऊन काळ्या बोक्यात करून ती मध्ये मध्ये आलं ना माझा सगळा खराब जातो आपल्याला करत जाऊ देवळात कधी स्वप्न मी करत जाऊ आणि आम्हाला मित्राला ताब्याच कमी कर हातून पाडून काढ चल सपन खरंच करत असत या सचिन भाऊच्या भाचीचा बर्थडे होता ना त्या पायलचा होय तू गेलते होय मी गेलते मी तू का आली नव्हती पण नाही आले मला थोडस घरी काम होतं अगं त्या बर्थडे मध्ये किती मोठा कुटाणा झाला माहिती का तुला काय कुठे झाला अगं त्या पायलने त्या अमरला केक चारला काय त्या पायलने आम्हाला केक चारला मग काय मी इतके दिवस झाले ह्याच्या महागा लागली आणि ही तिथे जाऊन केक खातोय होय लय गोड लागला असन बरं बोट बिटा खाल्ली नाहीत ग आणि ह्याने खाल्ला असं ना मग आता तिने चारल्यावरती ती खाणारच ना बघितलं का लय गोड लागला असं ना ह्याला म्हणजे मी इथं त्याच्यासाठी मरायला लागले ह्याच्या महाग लागू लागून म्हणजे हे ह्याने म्हणजे तिकडे केक जाऊन खायचा आता बर्थडेला बोललो होतो आणि तू काय म्हणले नाही का त्याला मी काय म्हणणार तिथं माणसांमध्ये त्याला बरे बाय तू यायला पाहिजे होतं हे होतं का नव्हतं अगं पण काल कुठे गेलता रे काल नाही नानाने राहणार नेत मला बर्थडेला काय पळत होता कुत्र्यागत ए तुमचं काय काम आहे ती बोला सकाळ सकाळ डोकं खाऊ कामचं काय काम तू बर्थडेला काय आला नव्हता काल कोणाचा बर्थडे पायलचा बर्थडे होता ना सचिन भाऊची बाची पुण्यावरून आलेली अरे लय वाटा कुठं ना झालाय बाबा पायलीचा बर्थडे मला कसं काय सांगितलं नाही तिने तुला कसं काय सांगितलं म्हणजे तू काय एवढं विचारते काय माझा नंबर नाही वाटतं त्याच्याकडे बरं हा काय झालं मी नेऊन तिला नंबर तुझा अरे त्या पायलने त्या आंबरला केक चारला आणि ह्याने बी खाल्ला पायलीने आंबरला केक चारला मग काय आणि आंबऱ्याने केक खाल्ला मी बघितलं अरे मी गेलते बर्थडेला हा तू नुसतं बघितलंय पण त्याला काय म्हणली नाही पायलीने आंबऱ्याला त्याचा हात बारा पोचला हात पोचायला काय झालं पण आंबऱ्याने केक खाल्ला मी आंबऱ्याला सांगितलं होतं म्हणत होतो मी लय पुढे पुढे येऊन बरं का तू हो माझ्या माग माग थांब होय ग भारती तुला सांगायला येत नव्हतं का की आमर फक्त माझा आहे म्हणून माणसात मी म्हणू का तिला मग एक काम नव्हतं का तिला घेऊन यायचं तू एक काम करते तुला घेऊन जाते तिला चल केक चारला अजून काय काय केलं गालाला बिलाला केक लावला अजून काय केलं काय केलं गालाला केक लावला लगा ह्यानी का साबण लावला का तोंडाला ह्याला केक लावती ती चल ग आंबऱ्याने लगा गद्दारी चला तुम्हाला घेऊन जाते बापा सायकल ठेव खाली सायकल उचललेला का सायकल उचलतोय बघतो तुमच्याकडे बी परत नाही तुम्ही मी काही दिवसांना चोऱ्या मारा करत खाली सायकल पन्नासची पेट डोक्यावर घेतोय ते आमराला तर आज कापत जातो तर आलं वाटतं हो इथं 70 रुपयेच येतो 70 आणि 100 आधी उत्तर दे माझ्या प्रश्नाचं काय केलं मी चप्पल इकडे 70 इथं उत्तर दे पहिल्यांदा कसलं उत्तर द्यायचं कोणाच्या हाताने केक खायला गेलता रे तू हा तुम्हाला वाढदिवसाला बोललं नाही म्हणून तुमच्या पोटात लय गोड लागला असं ना
तुला सांगितलं पुढे पुढे करायचं नाही केक आणि बिक असा अरे मी काढूनच केक खाल्ला तेव्हा मला ते सचिन भाऊने केक बी दिला नाही. पुढे केक चारायला आणि केक खायला असा कशापर्यंत हात घालतो अरे, मी केक घेतला होता पण ते सचिन भाऊने दिला मला करून. मी एक चॉकलेट दिलेला खात नाही तू आणि बरं गेला तिच्या हाताने केक खायला रा. ते माझा प्रश्न तू चॉकलेट खाऊ का नाही ती? चॉकलेट गोळ्या खायला तू बार काय का तू कवा ह्याला तिच्या नादी कसा लागला तू दलिंदर तुला माहित नाही पूर्वी कसली ती. ती कसली बासू दे आज तिच्यामुळे माझ्या डोळ्यावरच्या झापडा निघल्यात तुझ्यावर एवढा मी डोळ्यात दाखवून विश्वास ठेवतो तुला मी सांगितलं होतं ना ती माझ्या माग माग थांबायचं माझी किंमत वाढायची तू पुढे पुढे फोकसला काय केलं मी केक? कुणाला केक चारला मी? हे लगेच खाल्ला असेल ना का केक तिच्या हाताने. अगं पण तुम्ही मला सांगा काय केलं मी ती कुणा केक चारला? तू मला काल वाटते चालला नाही त्या पोरीच्या हाताने का केक खाल्ला तू. ते नाही तुम्हाला कोण म्हणलं येडे पिढत का तुम्ही? तुम्हाला कोण म्हणलं. तू वाढदिवसाला जातो मला फोन करत नाही तिथं जाऊन त्यांना केक भरवतो राजा राणीचा घास लायला मजनू. त्या म्हणलं कुठं आयला घेऊन गेलं कोण मेल तर तिकडे गेलं मग तुला नेऊ का तेव्हा मड्या पैसे आणून घेऊ केक घेऊन तिथे. अरे मला एक फोन मिस कॉल ला तुला बॅलन्स टाकतो म्हणलं होतं अरे जा ना बरंच हानी तिथं मग तात्या बोंबाला की ते पाहुणे वारले तिकडे गेला तिथे येऊन घेऊन का केक. अरे मी आमच्या नानाला लावलं असतं एखाद्याने मला घरी आला असता घेऊन गेला असता. अगं तुला न्यायची माझी गरज काय कशाला तिथं माग म्हणते कसं झालं माहितीये का ती फुकटचं गावलं बापल्या धावलं तिथं वरापलं असेल भात बुंदी लापशी वाढदिवस केक काय काय खाऊन आमच्यावर टांगड्या उलट्या केल्या होता तो आहे का नाही. तुम्हाला काय सांगितलं तुम्हाला सांगा तुम्हाला कोण काय म्हणलंय. अरे आम्हाला कळलंय तू त्या पाहिलेला असा केक चारत होता तिथं वाटतो फुफू काढत होता असा त्या संत्याकडनं. मी केक नाही चारला मला त्यांनी केक चारला. अरे मग तू नको म्हणायचं हातात घ्यायचा घरी बांधून आणायचा आमच्या रानाने आईने सगळ्यांनी खाल्ला असता. मी खाल्ला असता तू आणलेला केक. अरे मला सचिन भाऊनी ओढून नेलं आम्हाला खाल्ला तुमच्या बापाचा ते त्याला हाताखाली घालू ना मी नीट सांग तू माझ्या लाईनीत आडवा आला मला भिंगून चढ्या कोणी सांगितलं सांगा इकडे आली ती पूर्वी तू काय झालं काय सांगितलं ह्याला काय असं लगेच आली आमरपाशी बसायला. काय झालं ग पुढं काय काय चाललंय तुझं. माझ्या पाया कुठे देते चाव म्याव तुमची भांडणं थांबा जरा मोठी माणसं बोलते तिथं मध्ये मध्ये जर लय मोठी माणसं ते बाबा. बापाकडे तुझ्या बी बापाकडे थांबा असलं बोलायचं नाही. नावं सांगेल सगळ्यांची मी सगळ्यांची नावं सांगेल मग काय काय तिकडे केक चालला ना ग तेव्हा हिने पाहिली नाही केक चालला ना बघ बरं आता बघ बरं. पण मी काय म्हणतोय माझं मी तिथे गेलो तुमच्या बापाचं काय केलं मला केक चारला म्हणून चारला असेल. केक चालला गाला हात लावला तिला केक लावतोय काय काय तू मला कळत अरे तुझ्या बापाने काढ नको केक चालला तोडा लावला घरी साबण लावा आहे कर तुला तिथं केक आणि लावतो. अरे लय बरं वाटलं असं. पूजा हा विश्वास घातली माझा पूजा हा दोन टिपणातलं पाणी घेतोय गडीभर ह्या टिपणातलं घेतोय गडीभर ह्या टिपणातलं घेतोय ह्याच्यावर विश्वास ठेवू नको हा विश्वासघात किया. तुला पण मी नव्हतो मी होतो पण मी ह्याने काय केलंय ऐक आता कसं सावण वागतो बघ की पूजा ह्याने काय केलं माहिती का त्या ती नवीन आलेले पाया नाही का नाही त्या पायाच्या हातून पण केक खातो हा भारती बसून खातो या भारती बसले बी. हो हिला गवला हिने चारला मला केक. अगं ही लोकांच्या दोन घरात पाणी वाहत होतो भारती सगळं तुझ्या मी चाललं पण त्या पायाने चाललं ना तिला अगोदर. अगं हिला नास काय तुला माझ्या ह्याच्यावर नको विश्वास ठेवायला बसतो तू तू ह्याला केक चालणार तर कडव घेईन पाहिलेच तू सांगितलं ना केक चाल काय कडाला घेऊन हिंडायला काही ती काय ही काय आम्हाला पूजा ह्याच्यावर विश्वास ठेवू नका हिला घालायचा माणूस या तुम्ही इतकी कडू एक झाला सगळं तुमचं नीटच करेन मी एका दिवशी. रे तुझा नीट कर नीट अँड बीट तू तुला मी सांगितलं तू गपला का कोणतं सांगू का मग? जय सांग काय सांगायचं काय रे फोनचं. सांगू का? काय सांगतो तू अरे तू ह्याला काय लाड करतोय अरे उचलून आपण ह्याला म्हणून ठेव आपण ही सगळ्याच्या जेवढे ह्याला पाठावर घेतो आता का सांगायचं तू गप छानपणा करू नको तू गप. बिन कोणाला मग आमच्या बिला ओळखीता मग तुला असं मग तू आधी आमच्या प्रश्नाचं उत्तर दे. ही पूजा काय म्हणते ऐक अगं मला माहित नाही मी मागं उभा राहिलो होतो सचिन पूजा भाऊ. ह्याच्यावर विश्वास नको ठेवू तुला मी सांगतोय 1000 रुपये ए तुझा जाळ कर तिकडे नको ठेवू की माझ्या काय बापाला भारती तू बी केक चालला तुला मी पूजा आयुष्य पण खोटं बोलतोय काय पूजा हिला खोटं बोलतोय आमरच्या आजूबाजूला पण हिंडायचं नाही आणलाय का त्या आमरला घेऊन पळून नाही गेले मी गेलो केक ह्याला केक आमरचं काय घेऊन देणे आमरच्या बाजूला फिरणे म्हणजे काय ए त्या काय नाही ए भारती ही काय पिसळी काय पोरगी असं का करती तू तुला माहितीये अमर माझा मित्र आहे म्हणून मी त्याला पाळत पूजा ह्याच्यावर विश्वास ठेवू नको हा लय नास काय तुला माहित नाही हा कसा आहे ती मला सुद्धा हे वाटायचं ही लय इमानदार वागतो हा इमानदार पोरगा नाही तुला वाटतंय
कालवा गल्ली आखी इथं जागी झाली. येऊ दे घरी हानील बरं का? कळू दे आमऱ्या हा कसा बघ, लोकांना. मला लय विषय वाढवायचा नाही. त्या पायलीच्या माग माग जर फिरला आणि तुला सांगतो ना, केक चारला आणि कुठं काय बॉबीचं पुडण बिस्किटचं पुडण आणि मी जर तिकडे मला काय सवड नाही मला अरे कोणी तेवढ्या- केक खाणार मी ए बाळा, देवड्या. तुझा दोस्त आहे का नाही तू? मग दोस्त आहे ना, मग तुझं- दोस्ताच्या रस्त्यात अडवून नसतं यायचं रे. तेवढ्या हा घातकी माणूस आहे, घातकी ही. हे बघितलं काय म्हणतो मी हे सगळं पाहिजे घ्यायला पाहिजे. अरे म्हणजे अर्धी तुम्हाला सांगतो पाहुणे थांबा आली का? थांबा, मी सांगतो की त्या सचिन भाऊच्या त्या आलीन पाहुण्याच्या मागे लागलाय. त्याला म्हणलं ती सचिन भाऊ कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन. तिथं काय माझी निवड झाली का सत्कार काय कुत्र्यावणी हाणते हार आणखी. खेळता आला मला. ए, तुमचा खप करा तिकडं. ती सचिन भाऊ कुत्र्यावणी हाणीनं आपल्या नादी लागू नका तुम्ही. ए, तसली सचिन बाहून बिचिन आणि मग आमच्या तू घरी जरा तुझं तोंडावर जा तू दोन जागेवर हे करतोय. ती बाहून बिव आहेत ना आमच्या घरी अशी टेबल पुसात ठेवल्यात. तू त्याचा मला सांगू नको. तू जर पायलीच्या जर नादाला लागला ना तुला मी सांगतो. ती पाहिली तो आदुलीच आहे. हा बरोबर आहे. हो मी तुम्ही लय मला डोक्यात गैरसमज शिरायचं आहे, नाही. हे आमऱ्या कंडिवतोय तुम्हाला. मला इथं जास्त मला- सांगतो बैठक भरवायची नाही. मी फक्त एवढं सांगतो. आता संध्याकाळी तू आला तो तिकडे जाळ शिकुटीकडं. शिकुटीकडे तो यायचं नाही. माझं ए, शिकुटीत जाईल. मी शिकुटी लिहून बसलो. ती जर तिला फिरत ए, असली जेवण घेऊन तो जाळ जायला करते. तू अशा झापड्या मी घालून ना- असं खाली बसायचं. मी तुला सांगतोय तिला बी दगड घालून तुला दगड घालून. अरे, तू दोस्त आहे की लागा माझा? हे देवड्या, चल, असं हे हे माझं बाळ आहे दादा माझा. तू चल. जाऊ, माझा जाऊ, हे जाऊ. उन्हाळ्याला ही माझा स्वतःची भाऊ आहे. माणूस. फक्त ऐक ऐक ऐक. ए, थांब थांब थांब. परत जर असं तिने तुला केक चारला चॉकलेट चारलं गोळ्या बिस्किट चारले ना अशी घ्यायची खिशात घालायची ना आणून हा, मला द्यायची. मला आणून द्यायची. आणि माझा दोस्त आहे. तू माझा ऐक, ह्याच्यावर नको विश्वास करू. तू चल. नाहीतर ही लय नालायक माणूस आहे, तुला नाही माहिती. दोस्तासारखं राहा, नाहीतर उगा- ए, जाय दलिंदर पण ए, काय बसलाय तुम्ही दोघी की? जा, कामाचं तुझा काम बाप उडकताय तुला, ए. ए, भारती ती काळ आहे का ना निगरू ती सगळ्यात कडू आहे ती. हा, तो खाऊन बघितलाय त्याला. हा, जा ए, तुझं काय ग काय रे त्या भारतीकडे त्या पायलीकडे कशाला जायचं होतं रे तुला? मग तुला काय करायचंय? माझं मी पायलीकडे जाऊ ना तर सायलीकडे जाऊ. सांग काय जिजीला. सांग जा जिजीला सांग नाही तर जिजी जायला सांग. जिजीला सांगणार. थांब जिजीला म्हणताय जाताही कुणाच्या पण बर्थडेला कुणाच्या पण हाताने केक खाताय ही करताय आणि आम्ही म्हणजे एक चॉकलेट दिलं तरी खात नाही. भारतीला ए जाऊ दे ही भारती माझीच ऐक, आहे. ऐक इकडं. सांगतो. ए, भारती, तुला सांगितलं ना ए, गबस, मी. गप्प. त्या आम्हाला आजूबाजूला पण हिंडायचं नाही म्हणून. जा. आता मी कुठं मला अगोदर बोलवलं होतं ए, सचिन भाऊनी बर्थडेला. ऐक भारती पोरगी लय भारी आहे. तुला नाही ए, कळत. भारती, आणि तुला सांगितलेलं ना ए, तू, त्या आम्हाला भारती. बरोबर जाताना मला सांगत जा म्हणून. मी अमर बरोबर गेले नव्हते मी सगळं ए, गेलते. त्या अमरचा जाप नका का बसा तुम्ही. अगं, तुला तिथे गेल्यावर फोन करायला येत नव्हतं का मला? केला होता तुमच्या तात्याकडे होता फोन. तात्याकडे होता तुमचा तात्या काय शेण येतो जाऊन दे भारती सारखं राहा शिक. ए बरं जाऊ दे अमर ती एवढी रागाला गेली ना इथनं पुढे तिने दिलेलं चॉकलेट घेत जा. मला काय करायचं ही ना शेण पोरगी. अरे जाऊ दे घेत जा रे मैत्रीण आहे असं नसतं आम्हाला करायचं. मैत्रीण फित्रीण जाऊन दे आम्ही जाऊन दे ही शेण. मैत्रीण नाही? तू गेल्यास मला काय म्हणलेला? तू तर माझा जीव आहे म्हणून. मग जीव हाय म्हणलं पण तू अशी करते मला तुझ्या कोणी सोड ठेवायची. भारती मला तुझ्यापेक्षा जवळ आहे. तुझं काय खरं माहिती मला ना ती गेल्या वेळेस म्हणलेलं की तुझा ना माझ्यावर लय जीव आहे. होय बारक्या पोराला चॉकलेट दिलं म्हणून त्याला आपण म्हणलं तो सगळं जिंकलं म्हणून तुझं जमतं का? बारका पोर असते मी टाइमपास म्हणलं होतं मी. टाइमपास कसं? आणि मग टाइमपासच म्हणलं होतो की मी. पूजा तू काय करते मला तुझं कळणार आहे अगं. हे भारती ए, भारती, चल. येड लागले राहू दे चल चल भारती चल तू. आम्ही चॉकलेट खाय नाही तर कुणाचा केक खाईन तुम्हाला काय करायचंय? ह्याची इडीसा का मी आयला त्या बबरू अण्णाचं तोंड का सका कालच्या दरनं बघितले माझा दिवस बी चांगला जाय नाही. ह्याची इडीसा का मी. चला बघा आपलं पोटा पाण्यात धंदा नाही काय येड्यांच्या नद लागून आपल्याला नसतं मिळत. राहिले 30 रुपये तर कुणा कोणतरी आणू. आबालाच फोन करतो. ओ आबा हा येतो डिस्मिस कराय थांबा तिथं आणि पैसे घेऊन या नाही तर फुकट म्हणलं मी माघारी. अगं पूजा तू हे काय करते ग? काय ग? अगं त्या तेवढ्या समोर काय म्हणायची गरज होती तुला मग अशी अमर माझा आहे म्हणून? माझं ते काय होतंय त्याला? अगं काय होते ती तेवढ्या नारद मुली अख्ख्या गावात सांगत फिरते. अगं सांगितलं तर सांगू दे बाय. एक तर माझ्या आम्हाला हातात नष्टून चाललाय. अगं तुझी लव्ह स्टोरी चालू व्हायच्या अगोदरच संपल. ए, संपू दे बाय. संपायच्या आधीच मी सगळं हे करन. हे हो तुला काय करायचं ते कर माझं काम आहे तुला सांगायचं. ए बाई, मला नको तू असलं टेन्शन देऊ. एकतर माझ्या हातातून ते आमर नष्टून चाललाय ती मला एकतर टेन्शन. मी आजच्या आज आमरला प्रोपोज मारते. हे कर तुला काय करायचंय ते. हा कर तुला काय करायचं ते. टपसळ्या तू गप दलिंदर. काय केलं मी? अरे तुझ्यासारख्या ह्या गावात झाल्यात तरी असं का माणूस नाही कोण. काय की मग असं काय मी काय डोंगर उतरून टाकून दिला काय अरे तू बोलतो एक आणि करतो एक. अरे टपसळ्या माझी काय चुकी नाही. मला सचिन भाऊने हात ओढून धरला का आणि त्या मला तू गढिवतोय का? मला माहिती तू कसा आहे. गंडोत नाही हा. मला सचिन भाऊने हात वाढला सचिन भाऊने केक मला चारला आणि तोंडाला लावला. ती तोंडाला लावल्यानंतर मी पलीकडे गेलो
पलीकडे जायला लागले मग त्या पाहुणे निवडलं आणि त्यांनी केक आंबऱ्या तू किती खोटं बोलतोय किती खोटं बोलतोय हा? दाबणार निघून गाठी एकदाचीच मार तू मार नाही पुढे दोघी. अरे मग किती खोटं बोलतो लोकांना किती गंडी होतो तू अरे नाही मग गं मला सांग ना तुला का अरे तू ऐक बाबा तुम्हाला म्हणतो भाती सगळं मी तुझं तुळून देतो ते करतो तू पूजा सोडली भाती सोडली तिसरी धरली तू किती नाही आला की मला चांगलं कळलंय आता अरे मी कुणाला धरलं तेव्हा येड्या धोकाच्या कुणाला धरलं तेव्हा ना मग तू कशामध्ये हे केलं ती केकचं अरे तुला मी सांगतो तू ऐक हा. भाऊ काय झालं माहिती का तिथं ती सचिन भाऊ निवडलं त्या पाहुणीने मला धरला हात धरला आणि चारला केक मला नाही बी म्हणा ना तिथं सचिन भाऊ हे म्हणलं बघितलं पण हे करते आणि पुन्हा भारतीने मला हाक मारली अमर भारतीने दिल्या भारती मला काय म्हणेन त्या पाहुणे बायकून खाल्ला आणि माझ्याकडून काय तू होतं खरं बोलतोय ना अरे आई शपथ खरं बोलतो आईला का तू आता आई बाप नाहीत मला नाही तर मी तिथे पाया पडून तुला सांगितलं त्या बोलतो शपथ वाहणार मला माहिती बरं तिची शपथ बाबा हा बरं एवढं अवघड आहे रे तुझं तुला रिसोर्ट ठेवायचं असलं ठेवू नाही तर नाही ठेवू चला आपण काय करू त्या डिशवाले जाऊन येऊ पैसे देतो एकदा म्हणते तुझा पत्र ₹5 5 आहेत उच्च्या आणि मग माझं काय द्राक्षाच्या बागायत आणि होतं मग मला तर 50 रुपये तरी दिले का तू काय जावा पिओ आहे माझा तो पैसे दे उठे मग दहा रुपये देईन 10 मध्ये काय मिठाचा पुढे येतो का 20 रुपये देईन चल. 20 रुपये म्हणजे तर आपण उभं राहू चौकात येतो पैसे आपण जाऊ दे मरू दे नको काय बोलू खरं त्याला. नाही करत चल तू उठ कशाला लागली का ते येड्याचे तसले मला लय आवडतो तो आवडतो तो पण सगळं खरं आहे पण ती तुझ्यावर प्रेम करीत नाही अरे ती माझ्यावर प्रेम करून राहते मला गेल्या वेळेस म्हणलं तुले माझ्या तुला जीवाची किती बऱ्या सांगितलं त्याच्या नादी लागत जाऊ नको तू ऐकते का अरे त्या भारी रे तसं स्वभावाने सर्वांनी भारी ती काय करते तुझ्यापाशी एक बोलतोय त्या भारतीपाशी एक बोलतोय काय पूजा तुला तरी कळतं त्या देवड्याला एक सांगतं ती काय लक्ष्या नाही वैदा आलाय काय ती हे राहू दे बाबा आता व्हॅलेंटाईन दिवशी मी त्याला प्रपोज करणार आहे लावताना आम्हाला कामाला परत अरे प्रपोज तू काहीतरी मदत कर ना मला मार खायला लागतो मला मार कुणाचा तरी मदत कर ना मी नाही तुला मार खायला लावत हा. पण मला साथ देत जा ना तू भारतीला पण माहिती आहे अरे तू सांग साऱ्या गावाला हळूहळू सगळ्याला लिहून अरे मी किती मदत केली तुमच्या अगं मदत केली पण सगळ्या ह्या गोष्टी का सगळ्या सांगायच्यात का मी सगळ्याला मदत करते माझ्यासाठी कुणीच करू नका मदत अगं मदत करायची झाली पण ती तुला काय हे करीत नाही ती काय प्रेम करत त्या तुझ्यावर कुठं थोडीच म्हणता येतं ती अरे ती काव्य गेली की आता गावाला गिरी कुठं बस जापानली पण आता काय सध्याला नाही अवघड आहे तुझं ती असू दे यार कोण जा पाडलं अरे हे काय करतो इथं आला होय तू हे काय बोलतोय काय आणि तिकडे कुठं गेलता तू अरे त्या मी म्हणलं का नाही ती येणार मी जिथं असेल तिथं ए मला काम धंदा नाही होय त्या मास्तरची लाईट नीट करायची हिला शेण आहे का कुणाची लाईट डेट करेल कुणाची काय डिश म्हणते? करेल कुणा हिला बेकार आहे तुला वाटतंय पण नाही नाही असं चालते ह्याच्याकडे काय नाही असं मग? चालतं मी अगं. दुकानला गेलते तेव्हा टपसळ्या अगं मला पण तू इडी पिढी काय अंधारची माणसं तू इथं बसले माणसं काय म्हणते ए सभ्य माणूस तू का पाहता ताल तिकडे गेलाय ना आता आला इकडं अरे ते मला गुरुजीची लाईट नीट करायची लाईट बी नीट कुणाची गुरुजीची लाईट नीट करशील कुणाचं काय करशील काय काय करतोस तू नेमकं कोणाचं ओके हा ठीक काही जा ना आता तू अरे मी दुकानला आलती टपसळ्याने मला बोलवलं हॅलो पुढलं बाय पुढील कशाला बोलतो रे मी जाऊ का मग जा जा जाऊ का आम्हाला? हा तुला काय बँड आणून लाव का घालू का जा की मग मला विचारते ह्याला विचारते येते उद्या सकाळी हा ये का जेवण आहे का ह्याच्या कशाला लागती ना आधी येड्याच्या 5 बाऱ्या ए जा तू जा ए चक्र जाऊ दे तू का बस पुरी कशाला गोळा करतो तू
चोराच्या उलट्या बाबा मी पोरी गोळा केल्या ते आणि मग तू इथं बोलू का मी बोलतोय तुला लोक 5 रुपये देतो म्हणलं तुला रुपया देत नसतो मी असं करू ह्याचं येडं कुठलं सगळं तुला का काय किती येड्यात काढतो माणसाला काय येडत काढलं मी आयला खरं तुझ्या कोण शाळा शिकाव कुठल्या वर्गात शिकत होता रे? मी जाऊन दे मरू दे हा ते दिलं नाहीत गुरुजीने 10 रुपये तुला नाही पैसे मग ती बनवायची तुझे तुम्हाला काय झालं अरे गुरुजीने दिलं नाहीत लाईट झाली तर मी कुठं देऊ तेव्हा? म्हणजे मला असं कंटाळायचं ना आता अरे नाहीला का भाऊ चल देतो मी तुला जाऊन दे मरू दे बघ बरं का आपल्या मी तुझा मला लय राग येतोय नाही तर असं केलं पाहिलं फुकट मी काम करतो तुला पैसे देतो मग तू राग येतो हे करतो आणि मग तू चल मला उगा अशा लावतो बकर तर उठ देतो मी 10 रुपये तुला उद्या. डोक्या बसतो डोक्यावर माझे तुम्ही नमस्कार करतो सारखी माझ्या त्यासाठी तुला खुराक चारून पाहिजे हो होय मग बघा ना खुराक सारा तुम्हाला खाया नाही काल छटाकवर तेलासाठी आमच्या जिजी पैसे आलता आणि तुम्ही लावला वेळेला सांगा खुराक देऊ का आलतू फालतू समजू नको अरे का चोपायचं त्यांना बरं का पण वेळ गेला तुला पप्प्याच्या आटी जर सटकले तुमचं संपलंच ताणू ताणू मारीन ए पप्पा ऐक ही जिजी पैसे रडलो आमच्या मग छटाकवर तेल द्यावं मला चपात्या ना 3 दिवस झालं आणि म्हणते तुम्ही खुराक देऊ जोराळा असेच म्हणणार आहेत नाव ठेवणार आहेत आपल्याला फक्त काय म्हणावं या काय वाटत लावतो तुम्ही थांब, थांब, थोडा धीर धर अयो जर्सीचं दूध लई नका तू दाब करायला लागलो का ए जलशीच जाफर म्हशी दूध आहे 200 रुपये लिटर दूध आहे ज्या पर्वती बघितली का शिंगा कशी वाकडे असतात सरळ असते अरे तुम्हाला काय करायचं कसं असं ना अण्णा फक्त तुम्ही सांगा मी आता तुला राग येऊन देऊ नका ए त्याचं अंग फुगलं ना दोघाला दाबून मारीन ती अहो तुमचं सांगा तुमचा लिव्हर फुटला होता ती कस तरी आणि पोराने 25,000 काढून दिला काय ते बघा नाही लिव्हर फुटाय काय तुम्हाला नाही आलो मी पैसे मागायला अरे अहो, खरं बोला बरं तुम्हाला पैसे गोळा करून दिले नव्हते अहो जरा लाज आता का माणसात आबरू खातो माझ्याला काय एवढं नाही खरं होय पण आबरू असं तुम्हाला आबरूच नाही राव आला का तुम्ही सोडून दिली सचिन बाबाच गेला त्या दिवशी सुटली अक्का तालुका ओळखतोय का मला करमाळा अक्का तालुका पण आम्हाला काय करायचं आमचा काय फायदा तालुका ओळखून तालुका ओळखून आम्हाला कोण देईल का तुमच्या नावावर बबुरांना नात करायचं एवढं सोपं नाही होय. अशी पिल्ल्यावर सांभाळायला लागते 50 जणाला ताणून मारायची ताकद आहे पिल्ला हा, त्याचाच बाप रोज जातो लोकांचं हे करायला बांध बघतो रोज आणि तुम्ही सांगताय हळूहळू सांभाळून त्याला सांभाळून. तुझ्याकडे तर नाही ना मला वाडा म्हणून भाकर अष्ट करून जगतोय ती त्याने जर तुम्ही तेल मागायला ती सांगा की सगळ्या गावात कळलं मी तर सगळ्या गावात सांगितलं काय सांगताय पावशेरच्या छटाक काय नाही चाललो कशा नाही काही ती कशाला आलं काम करायचं आपल्याला माम्या सांभाळून बोल माणसाची चांगला बोल दाखवतो कोण डोंबरी आहे, डोंबरी बारगाड्याने बारगाड्या मोडून टाकीन कशी छाती फुकली हो बहिणी का अशी बॉडी लागते आता कोल्हापूर लागते हो मामा माहित नाही लागा माहिती आहे होय बबरा अण्णा ते पप्पा तू टेन्शन घेऊन ए, पप्प्या, तुला सांगतो काल काय झालं माहिती का आम्ही त्या सचिन भाऊच्या बाचीच्या वाढदिवसाला गेलो बरं का अरे सचिन भाऊने बबरू अण्णा केक चारला ते चारला का नाही हो पप्प्या ह्याचं काय ऐकू नका आपल्या दोघात फुट पडतंय बबरू अण्णा त्यांनी केक मी असं बघितलं सुद्धा नाही मला डायरेक्ट ऐका पप्प्या ए, ही सगळ्या थापा मारतय मला काय माहित नाही मी गेलो ट्रॅक्टर बघा अरे. खरं आहे का तुम्ही नाही, तू- ह्याचं खरं ह्याला काय सगळ्या थापा मारतय तुला वाटलं ना तू सचिन भाऊला विचार सचिन भाऊने मला असं हाताला धरलं केक चारला ए, सगळं खोटं पटलं. हे काही डोम खोळा असं उभं राहिलं तिथून. मी गेलो कसं करतो? स्टेजवर अरे, सगळे काय माणसं धंदा? माझ्याकडे बघायचे हा. काय सांगताय तुम्ही बघा तरी गोगल बी होता कपडे होते 5,000 ड्रेस गोगल नाही ते लाईट सगळं धडकलं. सगळे म्हणाले बबरांना मी म्हणाल हाय निघील माणसं नमस्कार बघितलं अण्णा. गप्पा? मी म्हणलं नमस्कार सगळं लोकांचं माझ्याकडेच नाचरा काय लागा तुला अख्या तालुक्यात चर्चा होती वाढदिवस झाल्यावर पण जास्त नव्हतं. मी होता तिथे खाली बसलेलं होते आम्ही 4 जण ओळखत होतो 4 सुद्धा आता गेले ह्या सचिन भाऊ वाटतो साधा कोणी केक सुद्धा दिला नाही तुला सांगतो काय सांगताय? आमच्याकडे बघून असं करते बोट मला द्या की ह्याला कोण एवढी देते? गेली ह्यांची. लेटर काय ओळखते सगळे अण्णा, तुम्ही काय पण तू मला काय कर माहिती का तू एक काम कर तू घरी जा तिथं बापू उपाशी मरत असेल की आई गेली तुझी गावाला ह्यांच्या नाद लागून ना ए. ही तर आता 4 अण्णाचा ही- चेला आहे. ऐक ना ही 4 घरं मागून आता ही आमच्या जिजीकडे नंदी अर्धी भाकर रडून तिथं आमच्या जिजी पैसे तुमची वेळ घालायला माझी वेळ पप्या, हा 25 पोत आपल्या वाड्यात जेवारी हा, पडली वाढ आहे का आता गाव माझं 15 दिवस मी जगलो नाही. थांब बघ अण्णा याला काय माहिती तेव्हा? बघ तो खरं बोलायचं मी बी खरं बोल बघ अण्णाला वाडा एक पत्राचं घर सांग बरं वाढ राहील
पहिला वाडा होता. आता पत्र असलं मग काय पत्र पण ठेव पहिला वाडा. अहो, जिंदगी भर ते माणसं म्हणलं काय हा मग काय माणूस ना तुम्ही शहाणे तर मी दोघांच्या पाया पडतो तुमची दोन एक बघा चला बंगार माणसं बरं आम्हाला नाही वेळ. बबरांना म्हणजे लय मोठी पावर आहे. हा तुम्ही आमच्या नाकी नाम लागू तुम्ही नका. नाही बरोबर आहे तुम्ही आमदार केलं जर उभा केलं ना बबरांनाला बिनविरोध निवडून तुम्ही आहे ना? विचार करा सुद्धा गरज नाही. सचिन भाऊ ते पाठवलं, मान करतो. अशी लोक नाही. वाट लावतो. ही अशी पिल्लावर सांभाळा लागते. चल पप्या चल तुझी बैठक काढायची टाइम झाला. काय करायचं एवढं पुरण का थंडी हाय तर राहायला अडचण आहे उठ तुला काय बापा पण ठेवलं ती सास पण घेऊन ये मग तू शेकायला आलाय तिथं लगेच हा ठेवीच आणि शेक लगे आलाय घरचं असल्यावर मी आई बापा त्याचं दाखवून येतं आमच्यावर राहावी शाळेत जातो का अवघड आहे भाकरी खाल्ल्यात का झालं उपाशी बस आमच्या मांडीवर असली लाडवून ठेवल्यात ना काही तर गल्लीतली पोरं. अरे दलिंदर मी कशा ठेवत लाडून काय तर खरजुल्या कशाला इथं पलीकडे हो तिकडं यार मरण काय करतोय मग ए बाळा तुझा घरी ही टापट डोक्यात आहे त्यात ही शेत आहे ही तुला तरी मारल ना मला तरी मारल तुझा बाळा जेवलाय ना तू जेवला काय नको येणार नको तुला काय हसायला चल निघू एवढं बघ की जा ती माझा माणूस आहे. तुझा माणूस आहे ना तिकडे जा जेवला जा झोप जा कशाला बारकी बारकी पूर गोळा करून प्रॉब्लेम मोठ्या परत सगळं ऐकते ती जाऊन बापाला सांगतो परत मी काय म्हणलं होय चालतो पन्नासची टाकतं गावभर कालवा करते परत त्याचं म्हातारं तर तू सासू काढली ती सासू सासरा ती सगळी काम तुझ्याकडे दिल्यात ती मला थंड वाजते आय तेव्हा पाहिजे चपला बी टाकायच्यात म्हणजे जास्त झाड होईल तुझं काढ ना तुम्हाला खावला तुम्ही का आम्हाला तू कर फटक्यातच पाय घाल फटक्यात पाय झालं पण तुझं सचिन बाळबाईचा पुत्र हानी सचिन भाऊ बिचिन भाऊ ती मला सांगून मरा तुम्ही जळा पण जळायचं बरं सकाळी आमचं नाना भेटलं तर काय म्हणलं तू काय आग बिग लावली नाही तिथं आमच्या घरी मला आग लावला नाना म्हणलं ते आमच्या जळक्याला सांग म्हणलं काम धंदा करणं बोंबलं चिरते म्हणतोय हडावडा कुठे बी घेणे त्यांचं रुपयाला पिपाया ती आमच्या नानाजी आमची ती शाळा आहे ती आम्ही फक्त नानांनी तुम्हाला नाही कळणार राजकारण कामाला उपाशी ती नाना ती टाक्याच्या दूर तुला झाड करायला लावला दूर नाही जाळ करायला तुला भारी येतो काय मला त्याच्यात टाकलं होतं जळ ना जा ना तुझ्या माग नेमकं आमच्या गाव जाळ करायचं मला तिथंच जाळ करायला घेत नाही आहे का नाही नानाला काय बी सांगत जाऊ का आमच्या मी नानाचं नाना काय कोण आंबानी बिंबानी होतो नाना सांगू मी आमच्या नानाचं मन जिंकलंय हा. जर त्याच्यात काय केलं ना असा फिरवून आपटेल ह्याच्यात होय? तुला म्हणजे तुला मी काय सांगितलं होतं त्या दिवशी तू माझ्या तुला चुपीन बरं का मी तुला मी सकाळी काय म्हणलं या माझं मी शेकाय तो मला तुझं त्या पाहिलं मारी ना तुला मी तू सचिन भाऊ हानी कुत्रे तुला सांगतोय मी तुला पुन्हा जातो येऊ नको तुझं काळ तोंड जाऊ नको मला पुन्हा यातली 7:30 जर लागली ना कुठं होते साडेसाती गेली ती बरं झालं बाबा ती 7:30 असते ना बांधून लागतं मग अमर
अय्या काय चाललंय काय नाही काय नाही बस शिकतो या पण तुला लाज किती वाटत नाही शेकायला फुकटची नाही तुझ्या तर नाही बघ. हा नाही ना तर तशी सासू घेऊन ये. जा एक तास झालं मी उडाकलं गावातली आणि तुझा येऊ घेऊन आण थोडी आम्ही तर लाज सोडलीच आहे पण तुम्ही तर नका सोडू अरे पाहुणे बायका येडे करायचं बंद करा ना बाबा टाकू आहे सगळं टाक ती कोण ते आपल्याला मला मी आताच बघितली एवढं नाव तुम्हाला माहित नाही म्हणजे कोणाला माहित आम्हाला नाही जाऊ तर काही दळ झाला काय केलं बाबा एवढं कसं टाकलं आता हो दे आता तुला थोडा थंड वाजलेली आणि लांबच्या पण माणसाला वाजली पाहिजे लक्ष का आता काय करतो मग आता बरं वाटायला काय लागलं. नाही म्हटलं होय काय काय म्हणतात निवळ मूर्ख हायती हायती मूर्ख हायती गावात काय माहिती का? वळ सोडून दिले हे ते जावा काय होतं माहिती का आता आम्ही रात्री दिवसा कोणी शिवाय कोणी सासू आणतो इकडे शेती करतो माझं बिनला जेवण येऊन बसतो लाज वाटाय पाहिजे माणसं आयत्या का बाबरा मला म्हणते नाही नका तू हाणू आम्हाला मला कळतंय सगळं काय बोलतोय तू. बोलतो तर जाऊ ना आणा सासू शेकाव मग हक्काचं होतं ना मी बसलो मग काय तुझ्या आई ते घरात डोक्यावर ना बसलो बाबा. आम्ही तू तर आहेच की. चल आपल्या घरी जाऊ जावा जावा हाला 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 काय करायचं हाला हाला येण सती काय आला रस्ता सोड बोलाय तुला म्हणलं का तुला कळतंय पिता नाही का तू काय माझ्या आधीच आहे काय आधीच आहे काय म्हणजे मला शिकवून दिलं नाही त्यांनी तू यायच्या आधी एक जण जाळ लावतोय एक जण इजवतोय रावलाटच्या पोर आपल्याकडे डायरेक्ट हा जाळ नाही तर मग डायरेक्ट येंड नाही कळलं एक जाळ लावायचं आणि एकाने इजवायचं ओय बाबरा दोघात किती जण चुली तुम्ही अतिशान आहे जाऊ किती 100 चुली इथं तर आम्हाला माहिती एका चुली पारत्यानं धुईला गेला तुमच्यामुळे तुम्ही माझ्या आधीच आहे काय ते असं तुला लाज वाटते का माणसाने गेली का नाव ठेवून तुझ्यामुळे पाहुणे काय म्हणून नका पाहुणे तुझं आहे का मूर्ख त्या पाहुणे मागं लागलं काय नाही काय म्हणजे चल माझ्या घरी पुन्हा तोंड नको माझा तू काळ तोंड्या भारती ए भारती काय ग पूजा काय करते ग काय नाही काम करत होते का ग चल की थोडस तिकडे त्या काकाकडे जायचं जाऊन यायचं चल ना का ग काय काम होतं का हा काम होतं बरं ऐक की मग त्या चल त्या पाहिलं पण भेटून होते आता आपल्या गावात नवीन आली व्याधी पाहिले तर माझी माग साडेसती लागली आता असं ती जाऊ दे नवीन आली चल आपण तेवढं तिच्याबरोबर मैत्री करू चल चल बरं चल चल थांब. ओय 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 इकडे ये ना इकडे 2 मिनिट इकडे ये ना इकडे ये ना 2 मिनिट काम आहे का पाहुणे बाय बोलवलं ते फुल काढून दे ना मला घ्या की एवढं मोठा हात पाय घे काढून नाही ना हात पोहोचते म्हणून तर तुम्हाला आवाज दिला काय करायचं तुला नको तुला उभं राहून काढा नको बरं तू दे की काढून तुझं नाव काय आयला कुठली पाहुणी बाय ही सगळं काम करा सांगता आणि पुन्हा म्हणता ही माझं नाव अमर आहे बारक्या पोरांना विचारा अमर नाव आहे बरं ठीक आहे अमर ते फुल दे ना मला तोडून काय पाहुणी बाई तुम्ही माझं मला केक का विचारलं कधी त्या परवा दिवशी वाढदिवसात तेव्हा मी सगळ्यांना चारलेला सगळ्यांना चारलं पण ते सगळं मला गाव बॉम्बलायला लागलं की तुझी पाहुणी बाईची ओळख कसं काय म्हणली पोर लागली मला भांडायला कोण काय बोलते कुणी का म्हणा ना तुमचं आता कुणा नाव सांगू तुमचे नाव सांगा ओळखीचं कोणी गावात तेव्हा? फ्रेंड आहे म्हणून चारलं काय असलं खरं यावं तुम्ही आखी एक मला झाली भांडणं सगळ्या गावात त्यात काय भांडण तुल झालं? पिला हा ना की नाही ना हात पोहोचू तूल नाही तर कुठं नाही मी नाही फुकट कुणाची कामं करत बरं जाऊ द्या भारती इकडे आहे का नाही, कशाला आले अजून बघितलं का भारती इतके उशीर आपण त्याला तिकडं फुडकते आणि ही म्हणजे हिला फुल काढून देते अरे तुला काम नाही का सकाळ सकाळ मला- फुलं काढून देते मला काय स्वप्न पडलंय का ही तुम्ही मला हुडकताय केक म्हणून काय खातोय हिच्या हाताने फुल काय घेतोय ए, खाऊन दे ना
लय गोड लागत असं ना. हा आताच म्हणतो शिळा राहिला केक खायचा होय, का पण मी म्हणलं जाऊन दे गावातले गरीब पुरी आहेत त्यांना देऊन टाका म्हणलं त्यांना आता सांगितलं अगं बघ नाही कधी नाही मेल्यासारखं करतोय बघ की. नाही नाही मी नको म्हणलं ना तुम्हाला केक खाय त्यांना विचार आताच म्हणलं नको काय म्हणतो आता जी त्यांनी विचारत जी होते जी ती आताच म्हणतो होत्या माझं पोटले दुखतं या म्हणून मग पूर राहिले तर त्यांना जेवायला पण घेऊन जा आता त्याला हो जाते आणि की चार बर का. बरी कोण आहे दे. मला नाही माहिती कोण आहे ती नवीन आली गावात काय नाव आहे हा नसन माहिती आता ह्याला. नाव काय आहे म्हणे ही हॅबी येडी पूजा म्हणून आहे तिचं नाव ते लेक्स दुखले भारती आहे हो भारती ए, चांगली. ए, कसलं येड आहे का ही. भाजीला ओळखते की जा तू ती मी माझी नाही, मी इथं मैत्रीण बसेन आहे, मला. बोलायचंय आम्हाला तिला जरा. बोल ना मी काय मला त्यांनी आधी बोललोय माझं मी बोल नाही काय गं, कसलं येड आहे गं ही? जाय ना काम कर सकाळ सकाळ. का अरे आता आम्ही तुझ्या घरी गेलतो जिथे तुला म्हणत होती की अमर कुठे गेलाय. शेंडे लावाय सोडून दे ए नाही मी पण होती तुझ्या सोबत जा पटकन जा. हो पाहुणे बाई यांचं लय ऐकून बरं ते फुल तोडून दे मग ए जा तिथे थोडं थांब. ए जा तू जा जा. ओ पाहुणे बाई जरा ए जरा काय दे फेकून तिकडं. ए ओय, जा कामं कर. काय इडी पोरगी आहे? ए, ओय, तुला सांगते त्याला अजिबात जवळ पण हिंडायचं नाही त्याच्या. अगं तो माझा फ्रेंड आहे त्यात फ्रेंड असन ती माझा लहानपणापासून फ्रेंड आहे. मी ए पण बरं जाऊ द्या तुम्ही friend भांडण करू नका. तुझाच आहे पण तो माझा फ्रेंड आहे म्हणून मी त्याला आणि बोलले तुला सांगते आता त्याला केक चारायचं नाही त्याला चॉकलेट पण द्यायचं नाही आणि फुल पण घ्यायचं नाही असलं. तो माझा फ्रेंड आहे मी ए त्याला cake ऐका चारू शकते. त्याच्यामुळे अमरमुळे आपल्यामध्ये भांडण नको करा. जाऊ दे ती नवीन आली आपण सांगू तिला समजून अजून. बरं तेवढं फुल तोडून दे बरं की तोड पूजा. फुल जाऊ दे तिला दे दे. मग माझ्या हाताला येईन कधी उडी मार ना. राहू दे आपण तिकडनं घेऊया ना चल ना. बरं जाऊ दे चल चल भांडण नको करा त्याच्यामुळे. बोल बा इथं बसलाय तू आणि माझा मोबाईल तुझ्याकडे कसं काय मला सापडला होता. तू काय करा तिथं बस अरे पण ही तू मला सांगा आधी माझा मोबाईल तुझ्याकडे आला कसा अरे मला सापडला होता तिथं. तिथं सापडा मी कुठं टाकलाय मला काय माहिती तिथं पडलं होतं म्हणून मी उचलला. माझा मोबाईल तुझ्याकडे कसं गेला हो? बरं थांब ही अश्विनी कोण आहे तुझ्या फोनवरती फोन आलता. ए अश्विनी हा मला नाही माहिती बाय अश्विनी बिश्विनी तसलं काय ए फोन आलता मी उचलला होता मी माहिती का. कशाला असलं काय करतोय तो ती म्हणली टपसायच्या माग बेग अजिबात त्याला बोलायचं नाही मी काय कशाला नाही, माझा लवर आहे काय अयो म्हणते असली? असलं काय मी मी तर तुला चांगलं समजत होते अरे. अगं भारती आयुष्यभर नाही अगं तसलं मला काय करायचं या ए खोटं बोल नको मी स्वतः फोन उचलला आणि बोलले तुम्ही त्यासोबत. स्वच्छ जरा थोडा तरी बरं ठेवते पण ती पोरीचा फोन आलता ना. कोणी फोन केला whatever. मला काय माहित नाही बाई तुला माहित ना मग तुझ्याकडे फोन तुझा नंबर दुसऱ्याकडे गेलेला तू कुणाला देतो नंबर. अगं मी तसला माणूस वाटतो का तुला अरे कसला नंबर कसा गेला त्या पोरीकडे. अगं पण मी असला कुठं केला ना भारती बरं जाऊ दे पण नंबर हुडकून काढती पोरगी कोण आहे ती. अगं, रक्त आणि मला गावाकडे तर तू बोलायचं. चांगला वाटत होता तुला अगं तर- मी खरंच नाही अगं तसला काय कुठलं केला बरं बघ मग कोणी काय केलं असलं तर त्या अमर बिमरने तर चेष्टा नसेल केली. हा तर विचारावं लागेल ना आम्हाला अवघड आहे कडे काय करायचं ते बघ त्या देवड्याचं आणि त्या अमरचं लय नादी नको लागत जाऊ जरा काम धंद्यावरती लक्ष ठेव. अगं पण हे अश्विनी ते मला काय प्रकारच कळणार नेमकं हे अश्विनी कोण आहे बुवा? मला काय माहिती नाही माझ्याकडे फोन होता मला तिचा फोन तरी मला वाटलंच होतं त्या फोन आमरेने ती केला असला काय ते कुठं होणार त्या आमरेने केली तुम्ही आमरेने तुला एका दोन सांगितलं नाही तुला कसं काय माहिती आमरेने फोन केलता म्हणून. आमरेने फोन नाही केला फोन माझा आमऱ्याकडे होता घेतलेला त्यांनी तुला दिला त्याने त्यांनी नाही दिला. आणि मग तुझ्याकडे फोन कसा आला अरे मला तिथं सापडला ना मग त्यांनी टाकून दिला असेल तिथं रागात कशाला भांडण करत आता असं माझं त्याच्या कामाला बरोबर. माझ्याकडे माझं. बरं झालं मला सापडलं म्हणून दुसरं कोणाला सापडलं असतं तर पण मला काय माहिती नेमकं काय केलं त्यांनी हे जरा रागा- नीट वाग आणि धर फोन चल जाऊ मला का मी तर विचारावं आता. लागेल बघ त्याला आणि काय त्या अश्विनी कोण आहे बघ जरा. अगं मी नाही भारती तसलं अश्विनी बिश्विनी काय तुला तसलं वाटतोय मी अगं अरे पण बघ की मग कोण आहे ती तू मी कसं त्याला माहिती? आमऱ्याला विचारतो जाऊन काय जा विचार कोणाला विचारायचं त्याला. डोक खाल्ल्याकडे आमरेने मात्र कडून आता गेली काही पिल्ल गड्या मात्र ते आमरे वर आयला हे तर काही कळा कडे मला मात्र आता गडीत अश्विनी गडीत कोण काय आणि आंबरेने मात्र नालायकपणाच करायला चालू केला गड्या हे तर मला खरं काय तीच कळायला पाहिजे बरं काही जातो
14 तारीख आहे काय आहे की व्हॅलेंटाईन डे हा हाय राव काही प्रेमाचा दिवस असतो हा प्रेमा दिवस असतो फक्त काही काही स्वतःना करतात तेवढं उद्या त्याला ध्यान किंवा पोराने बरं झालं सांगितलं ते राव ह्यांच्यावर ठेवावं लागेल कारण ते व्हॅलेंटाईन दिवस म्हणजे ही दिवस असतो लक्ष ठेवावं लागणार मला पण आता अचानक ध्यानात आलं असं नाही माझं चांगलं ध्यान चांगलं ध्यान बरं झालं ते व्हॅलेंटाईन असतो असलं कुठं असतं त्या दिवशी बोला की काहीतरी गोड केला म्हणजे काहीतरी आलो हो ठेवू का बंगल्यावर जायचं पप्प्या तू ना मला हरभरा जाळा सोडून नाही अण्णा अजिबात आला का माझं काय दंडबिन मोडतो काय बघतो टाकत ना तुमच्या तूक रान बघा तूक चाललाय ए माम्या तिकडे अरे तू कसं गोरा गुड द्या तुम्ही सांगता का गुडवायचं कामच करा कर बापरे काय झालं आला का हिशोबात राखी जरा काय झालं काय तुला हाक मारले काय झालं आला का 3,500 शर्ट सोलापूर गुंडी नाही बाजारातून आणलाय ना हा काय म्हणते हे सोलापूरच्या बाजारातून आणलाय म्हणते मला मामी काल म्हणली होती आणला तुम्ही ए कस अरे ही म्हणते अण्णा तुपातला करा हातात खाऊन आलो कोण आहे अरे सांभाळा आपण ह्याला कस काय 2 किलो बोकडाचं मटण आता त्याला खाऊ घातलंय 1 किलो फक्त काय म्हणते 3.5 किलो होतं का नाही फक्त 2 किलो होतं काय म्हणतो 3.5 किलो मटण खाल्लंय त्याने माझ्या पाहिलं कस काय नाही. सांभाळाय त्याला तसं मग अण्णा एक मेहरबानी हो तुपातला गारा खाऊन आता झाला पप्पे गार राम राम सचिन भाऊ राम 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 सकाळ सकाळ कोणी कडे ते डिसचे पैसे गोळा करायला चाललोय नाही शेपूट आहे की माग रिपोर्ट आहे की कपडे मागे तुंतून असतात की तुंतूनच आहे ती. त्याशिवाय तुला पण जमणार नाही आणि होय आणि तुम्ही का राहणार तोंड बघत नाही तुम्ही कसं करा आता अरे सकाळ सकाळ पाणी दिलं सकाळ सकाळ होय. मकत बसायचं असतं गावात नाही स्वच्छ अरे हो, सचिन भाऊ पाणी सोडलंय स्वच्छलय नाही का घरी ही म्हणते काय झालं बिना डबड्याचं बिना बाटली झाला आता आम्हाला काय आता आम्ही मला काय माहिती आहे, समजायचं आपल्या गावात सगळ्याकडे स्वच्छलय हे असलंच बोलतो म्हणून ह्याला कोण नेत नाही मी तुम्ही झालं 2-2 दिवस आंघोळ्या नाही केल्या आंघोळ बिंगोळ करून आलोय पाणी आंघोळ सोडलंय. करून इकडे उलट अरे पाणी सोडलं होतं येड्या बाबाच्या गडी लावला पाणी आहे आंघोळीला. का बोरला मग हिरीला हो पाणी आहे ना काय काम असलं सांगत जाऊ ह्याला त्याच्याच बोरला पाणी हिरीला होय सचिन भाऊ काम सांगत जाऊ ह्याला काय असलं तर मोकळा आमच्या एवढं तुला सांगितलं की ह्याला शापटाला घेऊनच यायचं ना तो आम्ही येतो घेऊन. शापटा बिपटाचं त्या दिवशी केळातली ती घाण काढलेली पाला पाचोळा दिल्यात का अजून पैसे हो राव खरं राव थोडं पैसे दे घ्या सचिन भाऊ एक तर आज उभं राहायचं राव इलेक्शनला तुम्हाला अरे पुढच्या वेळेस आली होती उद्या परवा आहेच की तुम्हाला काम देते सचिन भाऊ आता इलेक्शनला ते किती नियोजन चालू आहे त्यांचं आता पार्ट्या फिरट्या असल्या सांगत जाऊ मला आता पार्ट्या तुमच्या वागलं. हातातलं निघणार नाही महिनाभर नुसतं रोज पार्ट्यांसारख्या आम्हाला रोजच काय खायच्या. का माझं काय मला कामाचं ड्युड्याला घेऊन जावं तुम्ही हा? ड्युड्याला नाही घेऊन नाही जाऊ मी काय म्हणतोय गॉगलला टी शर्टाला घड्याळाला ह्या चपलीला पैसे येतात मोबाईल घेताय नवीन नवीन आणि आमचं पैसे द्यायला पैसे येत नाही ए, सचिन भाऊला काम असतात मारण्याची बघा. सचिन बोला लय उद्योग आणि महाग आता महिनाभर तुम्ही संघ आहे संगत संगत आता तुझं इलेक्शन ती 500 आणि 300 काम केलेलं राहू दे ते डबल टिबल आणि रोजचं घेऊन जायचं आणि तुला आता काय एवढं आपलं म्हणून सचिन भाऊ लय जणांना बुडवलंय मी मटणाशिवाय खात नाही सांग, नाहीतर सांग कसलं आम्हाला मला ए, सचिन भाऊने गावातलं चुली बंद केलं तर आपले केले म्हणून काय तवा डायरेक्ट हा, पाणी लोकांच्या हा, चुलीतच पाणी, पाणी हा, वापरावं पाणी. डायरेक्ट त्यामुळे पाणी काय नाही मी बी मटणाशिवाय खाणार नाही आता तसलं बॉबीचं पुढं आणि गोळ्या बिस्किटावर आम्ही काय लहान नाही आता अरे बघ, तू नुसतं यायचं संघ आला की मनानेच पंक्तीत बसतोय तुझा पाहुणच व्हायची तुझ्या बरं जाऊ दे आमचं पाहुणे हॉटेल परत हो. काय काय नियोजन नाही, नाही. ती पाण्यासारखी माणसं यायची तुमच्यापाशी ती तुमच्या पाहुणं रावळ सगळी तुमची चांगलीच म्हणते हम्म, हम्म, हम्म.
बरं आज नटून तटून काय व्हॅलेंटाईन डेला काय प्रपोज मारा चाललाय का अरे बाबा आज काय आहे की तसलं त्याला कोणाच तरी का बस हो काय म्हणताय काय नाही लय बाहेर दिसताय म्हणलं बाहेर दिसतात म्हणते तू गॉगल आणि ही आज आता ती काय आहे म्हणतात की काय करते आज ती काहीतरी हाय व्हॅलेंटाईन डे हे म्हणते जाऊ म्हणलं मला नाही मी जाणार अभ्यासाला तुम्ही ती निविजन तसलं सोडून इकडे रानात काय करताय तिकडे टेकड्यावर सचिन भाऊ ती मागचं काढायला जाऊ का मी बरोबर नाही ती कसं आहे माहिती आहे ती सचिन जाऊ भाऊ? द्या, हो, आमचं. ऐका की आपल्याला नाही तर ते मी आता जाणार अभ्यासाला ह्या काय असलं तर त्याचं म्हणजे काय ए, अरे तू काय आता म्हणजे ह्याचं आमच्या काय घरावर तू जळ टेम्पा पेटवतो का आता अरे पोरगी. मी एकदम सरळ साधा माणूस आहे तुम्हाला माहिती मी असं कोणाकडे तिरक्या नजर सुद्धा बघत नाही ती असली आम्हा- करतय तिकडी होतं का रे मी नव्हतो जाऊ का? बरं आता ते टिकडीवर आणि विषय ह्याच्यावर काढ, का असं- दगडावर ही बसली ती आम्ही नाही जात तिकडे हिंडाय एक तर मी माझ्या योग असलेत नसतो कसं तर तुमच्या बरोबर तुम्ही तिकडे विषय काढतो बरं नाही काढत अरे ते आज काय कसलं आहे म्हणून मी म्हणतोय आणि ते काय होत आता नाही काय का? तसल्या कोड्या बिड्या आता करणार का आपले पाहुणे बाई कुठे गेले कोण पाहुणे बाई बाची होय हा दिसले नाही राव कालचे. नाही आहेत की घरी आहेत. हो, हो. इथं राहायला आलेत कायमच्या काळात आता ते कॉलेज बिलेज संपलंय त्याचं त्यामुळं थांबवली जरा होय. हम्म. ते ना काय मी नाही नाम देऊ नंबर आलता वाटतं 10वीत पहिला नंबर आलता असं म्हणलं हा ते चालता की तीच म्हणतो तुम्हाला नंबर नंबर म्हणलं हो. नाम देवताचा नंबर मागत होतो तुम्ही म्हणलं बरं तुमच्या नाम देऊ का? नाही हाय माहिती नाही का देऊ माहिती तुमचं आम्हाला काहीच नको ते होय सचिन भाऊ ऊस ट्रॅक्टर तुमचा कुणाचा आहे अरे तोड कालपासून आली होय का तिकडे आहे लय भारी आवडते तिथे खाली खाली हा बरोबर ती खालचं लय भारी आलाय गं. तुम्ही मला तिकडे बघायला लावताय आणि काय नाही काय नाही करताय? ट्रॅक्टर कुचकुच नाही नंबरचा आमचं चालू आहे. भाऊ गोगल लय भारी दिसतो. तसलं जर काय करत असाल ना महाग तर बघा नाही भाऊ माझ्या बघायचं खिशात कुठं तरी फोटो होता तुमचा हा अहो तुम्हाला फोटो वाटत घरी राहिला दुसऱ्या कपड्यात देव इकडे तुम्ही इकडे देव असा खाली होतो म्हणून तुम्ही पुढे आमच्या इकडं घरात तुम्हाला मी मानतो असा आम्ही. मोठा फोटो करून तुमचा लावणार आहे नानाला सांगून तुम्ही आमच्या आता निवडणूक आपली जवळ आली ना हारबीर घालून तुमच्याच उदबत्ती महाग- लावणार आहे रोज तुमच्याच महागाचं आम्ही आणि तुम्हाला सुट्टी नाही घरी जायचं नाही नाही घर नाही हा, सगळं नाही, झोपाय, आम्हाला काय खायला, नाही. किती उड्या प्यायला, ऐका खायला मला बियला द्या आम्हाला हो, दणकून. ऐका देवळात सगळी सोय केली सचिन भाऊ हो सचिन भाऊ एक काम करा चांगले भारी एसी रूम हो. हा, मग बंगल्यावर राहा ऐका हा ऐका तुम्ही एक काम करा माझे पैसे दिजी संपत त्याला तुमच्या घरी ठेवा त्याला होय हा मग ती पाहुणी बाई ती मदत करू लागते तुम्हाला चिठ्ठी लिहायला ही ती कसले तिथे ती चिठ्ठ्या म्हणजे इलेक्शनच्या हे असलं काहीतरी मिळलं जाऊ का मग ए अरे नीट बोलत जा ना तू तू माझं काहीतरी उद्योग वाढवून तुझ्या माझ्या अहो, मागं. तू तुम्हा- शांत हा. बस. तुम्ही काय करायचं निवडणूक जवळ आलं ना तुम्ही दोघा चौघांनी घरीच राहायचं बंगल्यावर. आपण सचिन भाऊ तुम्ही एवढं पाळताय तुमचं आरक्षण निघतंय का नाही काय कळतंय तेव्हा का काय सांगू आता पुढचं कसं निघतंय काय कशाला उभा राहताय आणि काय आपल्याशिवाय पानच हलणार नाही गावातलं पडणार आहे माहिती की काय म्हणताय लय मत पडणार तुम्हाला मत पडणार लय आहे पडणार आहेत हा, असं बोला आणि नीट बोला तुम्ही दोन आरती बोलू नका ए, जाऊ दे मावशीला जाऊन दे तुम्ही हे असलं सरकार तुम्ही वा इकडे ही मग- जाऊ दे त्यांना अशी येणार जाणाऱ्या माणसांना बी तुम्ही नीट बोला नाही बोला नाही मग सगळं गाव वाटतंय आम्ही सगळ्या गावाला सांगतोय सचिन भाऊले भाई तर तुम्हाला बाजूला काढून त्या ताईला वाट दिली होय पण ती सगळी माणसं तशी म्हणतात नाही सचिन भाऊले माणसांना उघडून बोलतात आम्ही सगळं सांगतो बुवा, सचिन भाऊले भारी माणूस गोगल घालून काय दिसत नाही तुम्ही काही तर नाही गोगल लय भारी दिसतोय म्हणलं सचिन भारी भाऊ, मी- सांगतोय अहो, तुम्ही कसं लय काय भारी गोगल आहे ती तुम्हाला नीट तुम्हाला- सांगतो मग माझ्या तुम्ही असं पडणार मग तुम्ही आज पडणार. तुम्ही पडणार तुम्ही म्हणजे सारखं असं करू ही नका सारखं ही आडवीत शिरतय बॉलर धरा, धरा. त्याला तेव्हा हे असलंच म्हणून चाव का मग मी नाही नाही काय सचिन भाऊ असं बघा, राव. तुम्ही आजपासून आहे ना माझी कार्यकर्ते कार्यकर्ते पण ते बघू आणलं टकुऱ्या भाऊ, घेऊन मी नका. तुमचा कार्यकर्ता आहे टकुऱ्या घेऊन नका, बघू आणलं. पण तुम्हाला ए, सांगतो बापऱ्याला की लावू दे गोळ्या करा. त्याला बी बापऱ्याला मी काय घेत नाही माझ्यावर चालतं, पण चालतं. तुम्ही असं काम करायची गावातली सगळ्या माझी काय, सांग. हो, तुम्हाला काय लागेल ती पण काय कुठं नका ते एकटंच बरं का हे सगळं. माझं काय नाही ते. म्हणजे ही असं जी पळवाट काढताय हाना भाऊ ह्याला तुम्ही हाना हाना भाऊ ह्याला थांबा मी शूटिंग काढतो हा ना मी सांगतो पब्लिकला तुला मी काय चांगलं सांगतोय अरे भाऊ, इलेक्शन आहे चांगलं म्हणून आम्ही सांगतात तुला. गप्प बसतोय भाऊ, चांगलं सांगतात का तुला मी तुमच्या इलेक्शन भाऊ, मध्ये तुम्ही ऐका की ह्याचं माझ्याकडे लागलं सगळं हिची काय काळजी करणार का तुमच्या दिवस तुमचं होणारच आहे ते आता मला फक्त 500 द्या फक्त मी सगळं तुमचं लेवलच करतो पुढची असलं डिस्क दिलं नसतं का भाऊ लका भाऊला का तू साधा समजतो काय
भावाकडे दी. तुमचं पैसे देतो पण तुमचं परत करा. माझ्याकडे जाऊ- जर काय जाऊ- ए! मला त्या अभ्यासाला जाऊ तुमचं तुम्ही. भाऊ तुम्ही मला ते 200 रुपये मी ह्याचा लावतो इंतजाम बरोबर. बघा हा या 200 तुम्ही मला. हो ए आमऱ्या सकाळ सकाळ मी नाही म्हणत नाही हा तुला देतोय द्या पण 200. प्रत्येक आहेत काम का पण पडलेलं- तुमच्याकडं? काय करते? हो की 200 आहेत सगळे धर. का 100च देऊ नाही, त्या 200 राहू द्या हा? मला. मी लावतो कार्यक्रम त्याचा बरोबर. आणि बघा मला तुला फक्त फोन करा. विश्वासाने माझा फोन दिला तर? बंद असतो. हा. माझ्या घरी गाठ घ्यायला या म्हणजे आमच्या नावापासून निरोप द्या काय द्यायचं असलं तर, बरं. हा? हा. येऊ का? बघ मी 100% सरपंच आहे, तुम्ही चालतं. टेन्शन घेऊ चालतं. नका. हो. हा. जा मग हा. जाऊ का भाऊ ती गावात सांग ना कुणाला 200 दिलेलं नाहीतर आब्रो खाताला आमची. खरंच कुठ तर चालल्यात वाटतं आहे चोऱ्या माऱ्या कुठ तर टाकूनच ती कुणाला तरी येणार. आता 200 तर नेल्यात माझं बघतो त्यांच्याकडे नाही त्यांनी गाठ संध्याकाळी घेतली तर चला. काय आज व्हॅलेंटाईन डे. मी आज ना आम्हाला विचारणार म्हणजे विचारणारच. अगं तू एवढी गडबड करू नको. नाही आज काय पण झालं ना मी आम्हाला विचारणार म्हणजे विचारणार. चल ना. तू ठरवलेस का? हा ठरवले. अगं आज व्हॅलेंटाईन डे. अगं ती माहितीये मला पण तू ठरवले ना? हा मी ठरवले. आज ना काय पण झालं ना मी आम्हाला विचारणार म्हणजे विचारणार. बरं चालतंय चल. तुला माहिती मी किती खुश आहे आज. खुश आहे तू चालली कुठे पण? अमरकड. तुला माहितीये का अमर कुठे? नाही असं नाही इथंच कुठे तरी. चल ना. थांब 1 मिनिट आपण एक काम करू. मी त्याला फोन करू का? हा कर ना लवकर कर ना. लागते का ग? थांब लावते. हॅलो. हा अमर कुठे आहे तू? अरे काय नाही असंच विचारलं कुठे आहे म्हणून. टेकडीवर का? बर बर चालते चालते. चल लवकर. आता ठेव. अरे कोण नाही. अरे इथं बारक्या पुरी रे त्या ओरडते. हा ठेव का मग. चल तिथं टेकडीवर चल. पण व्हॅलेंटाईन डे असतं. खेळ असलं म्हणून काय झालं? काय खेळत काय प्रेम करू नका असं काय नियम आहे का कुठं? अगं पण तो अमरीला हा बोलले तो खूप चांगला मुलगा आहे. मला हा म्हणायला काय झालं? मला काय किडे पडलेत काय? अगं तुझ्यापेक्षा भारी मुली भेटतात त्याला. तू नको भागणे शांतपणा पडू. हिला सांगा उग माझ्या डोक्यात जाऊ नको नाही तर काना बिना खाली खाईल माझे उग. भांडू नको. अगं अमरला मी लहानपणापासून ओळखते. अगे बाई ती लहानपणा कधी आणते का? तू ओळखती म्हणजे तू ओळखत होती त्याला लहानपणी. तू तिकडे गेली परत. ही लहानपणापासूनची मैत्रीण आहे. ठीक आहे तू प्रपोज करणार आहे ना. मी पण बघते तो हा तुला बोलतो माहितीये का ह्यांनी फक्त माणसांसमोर अशी भांडणं करते. खरं तर यांनी लय गप्पा मस्त मारते. गप्पा गोष्टी त्याला म्हणतात मैत्रीण. बघते ना मी पण अमर हा बोलतो का. काय झालं अमरला नाही म्हणायला माहितीये का? तिने प्रत्येक वेळेस त्याला मदत केली. बघ
बघा तो नाहीच बोलणार मला माहिती ना. निगेटिव्ह बोलू नको बरं का तू. अगं मला माहिती ना, मी ओळखते त्याला. तू एक दिवस झाला आली नाही तोपर्यंत लगेच दाखवायला लागली ठीक आहे, आपण ही प्रपोज कराल ना, आपण बघू अमर हा बोलतो की नाही बोलतो. हिच्या जीवावर ना ती हाच म्हणायला पाहिजे ग. चला बघायचं तोंड कसं पडते. I love you. काय तुला ताप पिप आलाय का? हा, दवाखान्यात जायचं जे बांधायचं डॉक्टरकडे घेऊन जाऊ. हे काय कौतुक आलंय प्रेमाचं तो आता. अरे ती काय म्हणते ऐक. अरे अमर मला तुला आवडतो. ऐकतंय मला ते आय लव्ह यू म्हणते, मला बी कळतंय. तुम्हाला सांगायची काय गरज आहे का? पण तू अरे तोंड बघून आली का तुझं? तुझ्यासाठी तर एवढं काय म्हणते ते नीट ऐक रे. अरे काय म्हणती मला माहिती, पण हिला माहिती ना मला काव्य आवडती ती. अरे तुला काव्य आवडत होती पण ती गेली ना आता. मग जाऊन दे ना, माझा प्रश्न आहे. मी तिला कवर बी प्रेम करत राहीन. अरे पण ती काव्य होती तरी पण मनापासून प्रेम करते अरे तुझ्यावर. ह्या मला सांगतो 1000 लोक की ह्या नाशकाच्या नादी लागू नको तू म्हणून. ए दलिंदर, मी तिला सांगितलं होतं तू माझ्यावर प्रेम कर म्हणून. मी म्हणत होतो नाही तुला तुला माझं खोटच वाटतं, पण आता बघ हा कसा बदलतो नाशका. अरे दलिंदर, माझ्या मनावर मी कुणा प्रेम करते माझ्या मनात आहे. मी तिला म्हणलं का तू माझ्यावर प्रेम कर. अरे प्रेम काय सांगून होत नसतं. बरोबर रे, तुला अजिबात एखाद्या प्रेमाची किंमत नाही. मग अजिबात नाही. उत्तर दे तू. उत्तर काय देऊ? मला तू आवडत नाही. आवडत नाही. मला काव्य आवडत, तुला माहिती ना. या नाच सोडून दे चल. होतं ना अमर नाही म्हणणार आहे. अरे खरंच अमर तुला आवडतो मला. अगं पूजा, मी तुला मैत्रीशिवाय पुढे बघितलंच नाही मी. अगं तुला माझं काहीच वाटत नाहीये का? भारती सांग ना हिला. मी काय सांगू? अरे तूच ऐक तिचं. हे टपसा सांग केला का? तुला मी म्हणलं होतं त्याचा विश्वास ठेवू नको. मला माहिती हे कसं आहे ती. दलिंदर, तू दलिंदर नाही, मला माहिती कसं आहे मी तू. तुझ्यावर लय प्रेम करते. अरे अगं भारती सांग ना तू तरी काहीतरी. अगं पाहिजे तू पण सांग की काय बघते माझ्याकडे. कसं तुझ्यावर मरते. पूजा तुला सांगितलं होतं ह्याच्या नादी लागू नको म्हणून. अगं पूजा, पण तुला माहिती ना मला काव्य आवडती ती. काव्य आवडत होती ना तुला. मग गेली, माझं मन आहे, मला सांगतोय ना मला ती अजून आवडती म्हणून. आता तू मला आवडतो. पण मी काय करू? माझ्या मनात कुठल्याच फिलिंग नाहीत. अगं तुला माझ्याविषयी काहीच वाटत नाहीये का? अगं खरंच काय वाटत नाही. जिजी शपथ काहीच वाटत नाही मला. जाऊ दे पूजा, काय करायचं? तुला खोटं काय झालं सांग ना. म्हणलं होतं मी ह्या नाशकाच्या नादी लागू नको म्हणून. अरे माझा काय दोष आहे यात? मला प्रेम नाही झालं, मी काय करू? निवडून आला एक माणूस आहे, आम्हाला माहिती कसं आहे. तुला काय मला कळलं सांगा ना. पायल सांग ना तू हिला. अरे मी म्हणलंच होतं तिनं, तो नाही म्हणणार. अरे आम्ही काय सांगू? ती काय म्हणते ती ऐक तू. अगं मी तिला ऐक- हा म्हण ना. पण का हा म्हणू मी? मला ते आवडायला पाहिजे ना. अरे ती मैत्रीण आहे तुझी लहानपणापासून. मैत्री माझी प्रेम आहे का? का मैत्रीमध्ये प्रेम नसतं का? पूजा तू ओळखण्यात चुकली ह्या माणसाला. अगं, पण मला फिलिंग व्हायला पाहिजे. मला कुठतरी कळायला पाहिजे प्रेम म्हणजे काय ती. तेव्हा मी होय म्हणू का? कशाला होय म्हणू मी? पूजा जाऊ दे. समजून घे मला बी तू तू. माझ्यावर प्रेम करत नाहीये का? नाही करत. नाही करत का? नाही करत म्हणतो तर. आजपासून तू माझं थोबाड बघायचं नाही म्हणजे नाही. आजपासून मी ह्या जगातून तुला सोडून जाते. चल ग भारती. हे भारती, चल पायल. समजून सांग ना याला चल काहीतरी. ना. हे पायल तू थांब. तू काय येडी पोरगी काय? ए, थांब की. तुला एवढा बडा कॅस देतात तुला आखरी जरा ए, नाही. ए, पूजा पूजा हे पायल बघितलं नाही काय ती? तिला मी आधीच सांगितलं होतं की अमर तसं नाहीये. अगं ती काय करून घेईन का? नाही काय करणार, मी समजवते ना तिला. अगं पण माझं प्रेम नाही तिचं, माझं काहीच नाही. ती माझ्यावरच हे करते. हो खरंय, मला माहिती होतं तू तसं नाही करणार, पण तिला सुद्धा मी सांगितलं होतं की अमर तसं नाहीये, कोणत्या मुलीच्या नादीला नाही लागत. अगं मी तिचं मला डोक्याला आलं का ना फुका टेन्शन. माझं जिजीचं मारणं टेन्शन हे वेगळंच आहे. अगं माझ्या मनी नाही, ध्यानी नाही, मी तिला कधी म्हणलं बी नाही. आणि तिने काय व्हायचं माझं प्रेम जाऊन तिने मला मदत केली. जाऊ दे, टेन्शन नको घेऊ, मी तिला समजावते. अगं तू समजून नीट सांगा आता काय होत नाही तर हो, कुठं सांगते होईल. मी, सांगते, नको टेन्शन घेऊ. चालतं मला तू- माहिती तू चांगला मुलगा आहे, त्या मुलीला समजून सांग. अगं ती बी माझी लय बालपणाची मैत्रीण आहे, पण असा विचारच केला नाही ना मी कधीच. हो ते पण आहे.
अगं मी तिच्याविषयी असं कुठली गोष्ट माझ्या ह्यात झाली नाही. मी तरी काय करू सांग बरं आता. सांगते मी तिला समजून पूजाला. आता ती तर बोलली काय तर बरं वाईट करून तू जा लवकर आणि ती करून घे, नाही तर तिने बरं वाईट करून गेलं माझं नीट होईल. मी तर तिला अभ्यास करून जगतोय, नाही ती फुकाट होईल माझ्या परीक्षा जवळ आले तर. नाही तू अभ्यास कर, मी जाते तिच्याकडे, तिला समजून सांग. बघ आता ही दुसरी आता टपसळ्या ब्रागा निघून गेला, ती भारती बी गेला, तूच बघ काय करतो. समजवते मी सगळ्यांना चालते चालते जा तू मग. हा हा ठीक. मी आता बघतो त्याला पुस्तक घेऊन ये, टपसळ्या. अमर, अरे अमर, हा काय करतेस इथं? बसलोय ग. झालं का जेवण? आता जेवण केलं. जीव तरी वाटतं का सांग बरं असलं कुठं ना झालं. अजून त्याच टेन्शन मध्ये आहेस? मग काय ती माझ्यावरनं बोलून गेली, मी काहीतरी करून गेली म्हणलं नाही, भीती वाटत नाही तर काय होईल. नाही मी गेलते तिथं, तिने दरवाजा काही उघडला नाही. ती सकाळी भेटली की मी तिला अजून एकदा समजावून सांगते. बघ ना माझं काय आहे का सांग बरं. काहीच नाहीये, तिला मी बोलले होते ना दुपारीच की अगं मी तर तसं तिला नाहीये. मैत्रीण समजतो, मला काय तिच्या विषयी माझ्या डोक्यात कसलाच विचार नाही. आणि ती डायरेक्टच मला काय कळणार ती काय असं म्हणायला लागल्यावर. जाऊ दे, तू नको टेन्शन घेऊ, मी तिला सकाळी सांगते समजून. चालते चालते, मी बघू तिची भेट घ्यायची प्रयत्न करतो आता काय होते ती. तू पण घे, मी पण घेते भेट, मी पण समजावून सांगते. चालते चालते. ठीक आहे. काय माहिती राखण बसला काय? बसलोय लागा. ती पहिली तर कसं काय तुझ्यापाशी? काय तू काय बेटा बोलवलंय काय? अरे नाही दुसरं काम होतं लागा. तुझे काम तिकडे माळावर ह्याच्यावर मला तुझं सगळं कानावर येते बरं का. तू काय करत होतं माळावर तिकडे सगळ्या त्या पोरीन हिन तुझ्याकडे, अगं देवड्या. गुलाबाची फुलं हिन हातात. तुला सांगतो बाबा लय वेगळं घटना घडते लागा. मी तू ना असलं मेलेल्या माणसांनी तोंड करून असलं आव्हान जाऊ नको. तुला वाटलं काय मी दया माया करेल? मी तुला आधी सांगितले बरं का. ती पहिली तर तोच फोन करून बोलून घेतलं ना. नाही ना का मी बसलो होतो, ती आली ती बोलली आणि गेली. काय बोलली ती? काय असं ना आमचं लागा, तुला प्रत्येक गोष्ट सांगू काय झालं ती. मला नका जरा मला तुझं- तू जा बरं, मला टेन्शन लय डोक्याला आहे. माझं मला बसून ए, मला बोलायचं नाही लका कोणावर. खाऊन पिऊन घरनं 4 भाकरी खाऊन आला ना तुला टेन्शन येते वय. हे तर तू माझ्या डोक्यात टेन्शन वाढवू नका. माझ्या डोक्यात किडे पडले झाले. तुझ्या पाया पडू का, जा का तुझ्या पाया पडू का, तू जा. मला खरंच टेन्शन आहे. तू असं नव्हता का? तू माझ्याच पोटावर पाय द्यायला लागलाय बरं का आता. मी का तुला का एवढी साथ दिली का. आणि तुला का बारक्या पोरांना कसं चॉकलेट गोळ्या देऊन लाडी गुडी लावत्यात, तसं जर मला येड्यात काढलं ना मी भुगा करेल ना मी सगळं. अरे तुला मी आज सांगतोय का ना, मी खरं टेन्शन मध्ये दिला का. तू डोक खातो का, तू जा. अरे तुला काय असं 10-5 गावचा कारभार बघायचा आहे. तू काय घडलंय मला खरं खरं सांगते माळावर. मला सगळं म्हणजे मला सगळं मेले, मी तो माणसं सोडल्यात, मला सगळं आणून इथं सांगतात बरं का. अरे तू काय लपवू नको माझ्यापासून. तू ऐकून तरी घे. अरे मी टपचळे गेलो, तू माळा मी करत होता अभ्यास टपचळे वाटला होता. तर ती पायल, पूजा आणि भारती आल्या आणि त्या पूजाने डायरेक्ट प्रपोजच मारला मला. अरे तुला हसायचं वाटलं तर जा भाऊ तुला. मी तुला वाटलं का मी पहिली दुसरीतला आहे? ए बरं बाबा, तुला खोटं वाटत असलं तर तू ऐकू नको जा. तुला एवढं सिरियस दिसतोय का? तुला मी खरंच झालेली घटना सांगतोय मी काय झालं. तू काय म्हणला? तोंडावर करून होय म्हणला असेल की. नाही वय म्हणलो मी तिला, म्हणलं पूजा मी तुझ्या कवच प्रेम केलं नाही म्हणलं, कारण मला काव्य आवडते म्हणलं. आणि तू तर बघितलंय म्हणलं, तुझ्या डोळ्यानं तू बघितले. नका तुझ्याकडे बघून काव्य आवडते नाही आवडते धडधडा नाव की तुला लाज वाटत नाही तुला? ए तू जा बरं, मग डोक्याला तू ताप देऊ नको. तुला तर सांगतो नाही तर जा, माझं टेन्शन तू काय टेन्शन वाढू नको. मग तिला मी म्हणलं की अगं तू बघितले मला काव्य आवडते, तू कशाला. तर ती जाता जाता म्हणली की मी तुझं तोंड धावणार जीव देईन असं तसं धमकी देऊन गेली मला. तू माझं उद्या काढू नका. त्या पोरीने जर काय केलं, माझं जर नाव कुठं आलं, खायला तू बेकड्या तू. आमचा नाना मला ना असा मोठी पेरगळून मारून टाकल. मग तुला कशाला येऊ नको, तू जा, तू उठ. तू आता दोस्तच नाही तू. ते ऐक, हां जीव देऊ देते म्हणली का तीच मार बोलता बोलता गेलं रडत होती. हा रडत होती होय. रडाय काय रड तीच पायल मला सांगायला आली ती म्हणली तू काळजी करू नको, मी बघते ॲडजस्ट करते. मी म्हणलं तिच्याबरोबर बोल.
नाही ती कुठं ना केल्यावर काय करतो सांग बरं. आता तिच्या डोक्यात का सुचलं काय माहिती. ती जर माझं कवा आहे का कोणाचा आपल्याबरोबर लहानपणापासून राहिलेली पोरगी आज इतके दिवस झालं. नाही नाही ती तुझी चेष्टा करती तू ना तुझी चेष्टा नाही. कसं आहे माहिती का तू झाला माडेवून उचलून तू ना काढीची अक्कल अरे. तुला ना म्हणून बे बारकी पोरून गंडवून जातात ना ए, ती मला माहिती ती सिरियस बोलली. तू येड्या तुला अक्कल नाही. तू अजून बारकाच राहणार आहे आणि तुझी अक्कल बी बारकीच आहे. ती सिरियस म्हणली. एक काम कर तिला सांग की तसलं काय मनात बिनात आणू नको. अरे सांगायची कुठं ती म्हणे तुझ्यावर आयुष्यभर बोलणार नाही. आता गेली निघून ती फटाफट तिथनं माझ्यापासून. बोलू बिलू नको म्हणाव पण आमची काय नाव कुठे घेऊन आम्हाला काय दाना लावू नको म्हणाव. आणि तुला मी सांगतो तुझं नाही नाव घेत बुवा, मी फसाव जातो मग तुझं नाव घेत नाही. गप बस ना मग तो काय. पण एखाद्याचा जीव जाईल ना का ह्याच्यात अरे तुम्हाला मग- काही काय भावला भावले खेळ वाटतो का प्रपोज बार केला तिला- फुलं आणली चिठ्ठ्या दिल्या म्हणजे तुला मी सांगितलं होतं हा ना ती मला प्रपोज मारलाय. ती मला बोलली मी तुझ्या प्रेम करते तू मलाच खवळतोय. माझं काय चुक आहे त्यात. मी काय बोललो तिला. आता तुझी काय चूक नाही तुला गुन्हे पाळे अभ्यास करत बसला होता माळावर तुला घरदार नाही ना तू माळावर अभ्यास करत बसतो लय मोठा ना, शिकून मला अभ्यास मग साहेब कुठं- व्हायचा आहे तू तू सारखं तर नाही होणार ना दलिंदर मी. तू जा माझं काय डोकं खाऊ नको. तू निघ. माझ्या मरणाने मला मरण मी ते. बरं ह्याच्यावर तुझं काय म्हणणं आहे आता सांग. माझं काय म्हणणं नाही. मला ते आवडत नाही विशेष कट. माझं काय म्हणणं आहे तेव्हा तिने समजून तू एक घ्यायचं. काम इतक्या कर. दिवसाची मैत्री तिने आज तोडायची म्हणलं चुकीचं आहे ना. तू काय टेन्शन घेऊ नको फक्त तू माझ्या आणि पहिल्याच्या मध्ये येऊ नको ही तुझं आणि पूजेचं मी मिटवतो पाहिलीचा तुझा जाळ कर तिकडे. ए, मला काय घेणं देणं तुमचं. तुला का? मी तुझा कुठं मिटवाय जातोय तुला का तुला मी मिठवा ये म्हणलंय का. बरं तू ए, घेऊ तेवढ्या. टेन्शन ऐक तू टेन्शन घेऊ नको त्या पूजाला मी सांगतो मी पाडतो पट्टी तिची तिला कशी सांग पाडायची म्हणायचं ते. कशाला हो, हा. त्या पूजेला असा काय झनाटा देतो आणि तिला अशी जरा गोल गोल बिंगून जरा तिला थोडं तिला आणतो मी लाईनीवर मग ती काय ती असेल काय ती- झालंय माहिती का ती तुम्हाला नाही काय उद्योग नुसतं व्हाड्या करत हिंडायचं ह्याच्या मागवळ त्याच्या मागवळ तुम्हाला ना असं तुझं- झोपाय पाहिजे तुझं कामात बा- शेण बिन काढायला लावलं पाहिजे आमच्या कान गोट्यात. पाडीत पुढील. नानाला सांगून तुम्हाला आमच्या रानातच लावतो बघा आता उद्या तू इथं थांबायचं नाही माझ्यापाशी. निघ तू बरं, निघ. चिडू नका तू मी समजू शकतो तुझ्या भावना अरे मग तुला सिच्युएशन कळते का नाही. तू काय टिंगल मस्ती करतोय माझी. तुझं झालंय काय ते बघा गेला का. तिने उद्या कुठाने केलं जावं लागेल की दानाला. आणि तुमच्या सगळ्याची नाव घेणार मी. तुझं घेणार टपसळ्यात घेणार भारतीय तिघाचं नाव घेणार मी. मरा तुम्ही मग नीट राहायचं. आमची नाव घेऊ कुठे घेऊ नको हा मग नीट राहायचं. तिला अरे उद्या पण आमचं काय समजच नाही माळावर अभ्यास नाही करायला. समज आलं ना मग निघतो. बरं, ठीक आहे बघू आपण चलतो चल मग त्यातलं फकवा करायचं नाही. तू काहीच बोल नका आता मी बरोबर माझ्या पद्धतीने करतो चालतंय. काय आणि मी तिला बी समजावून सांगतो तुला बी समजावून सांगतो 2 रोट्या देतो तुला तर तू बी वड्या करत बंद कर